मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। पालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्याच्या नंतर त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अर्ज दाखल झाले। पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे 3ही उमेदवार हे बारामतीच्या बाहेरचे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यावरती प्रश्नचिन्ह। राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित। लवकरच पक्षाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची घोषणा केली जाणार। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी। पोटनिवडणुकीसाठी होणार 23 एप्रिल रोजी मतदान, तर 4 मे रोजी मतमोजणी। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा झाली आहे रिक्त। कोणत्याही अधिकाऱ्यांबाबत काहीही माहिती नाही। पवारांना असेल तर रोहित पवारांना याविषयी काही माहिती असेल तर त्यांनी ती माहिती तपास यंत्रणांना द्यायला हवी। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये। चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोहित पवारांवरती निशाणा। मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करतायत, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे। जालन्यामध्ये काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित। महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेमध्ये भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची कारवाई। अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप एडतकर यांचा राजीनामा। दिलीप एडतकर हे धनगर समाजाचे मोठे नेते असल्यामुळे काँग्रेसला हा धक्का मानला जातोय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणावरती चर्चा झालेली नाही असं म्हणणारे नेते आता मात्र चर्चा झाल्याचं मान्य करतायत। नाव न घेता शशिकांत शिंदे यांचा सुनील तटकरेंना टोला। आता विलिनीकरणावरती चर्चा होणार नसल्याचंही केलं स्पष्ट। त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय, म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती। आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना, उशिरा का होईना, पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती। आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं ते त्यांनी खुलासा करावा। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। राज्यपालपदी नियुक्ती झाल्याच्या नंतर शहांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी ही सदिच्छा भेट झाली। अशोक खरातला पुन्हा एकदा SITनं ताब्यात घेतलंय। लैंगिक शोषणाच्या आणखी एका गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं। अशोक खरातची पुन्हा एकदा SITच्या मार्फत चौकशी। अशोक खरातला न्यायालयीन कोठडी उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल। खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये केलं वर्ग। नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती। कल्पना खरातवरती शिर्डीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल, तर कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती आहे। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनला देखील SITनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। सांगली जिल्हा परिषदेच्या 4 विषय समित्यांचं सभापती बिनविरोध। बांधकाम, समाज कल्याण आणि शिक्षण सभापती बिनविरोध। महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती देखील बिनविरोध निवडून आल्या। अशोक खरातच्या पत्नीला लवकर शोधून काढलं जाणार आहे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। तसंच खरातवरती आणखी गुन्हे दाखल होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। या ठिकाणी जे पुरावे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळते आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे। निश्चितपणे अजून याचा सखोल तपासून आणखी पुरावे पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळतील। जी पत्नी फरार आहे त्या संदर्भात पोलिसांकडनं कशा प्रकारे शोध घेतला जात आहे? नाही, मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं, कोणी कुठेही फरार झालं तरी पोलीस त्या ठिकाणी शोधून काढतील। अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटी रुपयांची लाच दिल्याची सूत्रांची माहिती आहे। SITनं खरातची काल CA पुजारी आणि सराफाला समोर बसवून चौकशी केली आहे आणि या चौकशीमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। बोंधूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती 3 BHK फ्लॅट आहे।
मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये हा फ्लॅट आहे. फ्लॅट खरेदीसाठी खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपामध्ये दिल्याची माहिती आहे. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नामधील व्हीआयपी भराडींचा शोध सुरू असल्याची माहिती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी लग्नामध्ये उपस्थित. वसईमधील भोंदू ऋषिकेश वैद्यने पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पीडितेच्या पतीच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2025 मध्ये वसईत गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यांनाच शरीर सुखाची मागणी केली आहे. अकोल्यामधल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली ही धक्कादायक अशी घटना आहे. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं अटकेतल्या महिलेला पोलीस अधिकाऱ्याने म्हटल्याचा आरोप आहे. अकोल्यामधल्या महिला कैद्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेश जाधववरती कठोर कारवाई करा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी. मुख्यमंत्री योग्य कारवाई करणार असल्याचा देखील विश्वास व्यक्त करण्यात आला. जाधव नावाच्या ASIनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीनं ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झालाय. राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत. कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे. निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधव याच्या पत्नीची 10 वर्षांपूर्वीच आपल्याकडे तक्रार आली होती. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांची प्रतिक्रिया. तर आधी तक्रार न झाल्यानेच राजेश जाधवची हिंमत वाढल्याची देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपासून ग्रॅज्युएटीच्या नियमामध्ये बदल. आता नोकरदारांना केवळ 1 वर्षामध्ये देखील ग्रॅज्युएटी मिळणार आहे. याआधी ग्रॅज्युएटी मिळवण्यासाठी एका संस्थेमध्ये 5 वर्ष काम करणं बंधनकारक असल्याचा नियम होता. यंदाच्या वर्षी रेडी रेकनरच्या दरामध्ये कोणतीही वाढ नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, मात्र युद्धामुळे दरवाढ टाळण्यात आल्याची माहिती बावनकुळेंनी दिली आहे. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या. पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षीसुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे. अहिल्यानगरसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी. 1,234 कोटींची योजना आहे. जिल्ह्यामधील दुष्काळी भागासाठी योजना वरदान ठरेल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे. सभागृहामध्ये बॅनर घालून नगरसेवकांचं निषेध आंदोलन. आले 100 गेले 100 मराठी भाषा 1 नंबर अशा आशयाचे बॅनर त्यांनी गळ्यात घालून आंदोलन केलंय. या प्रकारे CBSE शाळा ज्या आहेत, 3 CBSE शाळा आहेत, त्यातल्या 2 शाळा ज्या आहेत ते एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून याला चालवायला दिलेली आहे आणि दुसरी एक शाळा कोपरखेड्याची शाळा आहे. या दोन्ही शाळा खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा एक टेंडर 2.5 करोडचं, दुसरं टेंडर 2 करोडचं, अशा प्रकारे 2 शाळा ह्या 2-2, 2.5 करोडमध्ये ह्याला चालवायला दिलेले आहे. त्याच पद्धतीने 81 शाळा ज्या आहेत त्या तुम्ही संस्थेला चालवायला देणार आहात. हे लोकांना फक्त गाजर दाखवायचं आम्ही गरिबांसाठी काय करतोय, हे गरिबांसाठी नाही आहे, सत्ताधाऱ्यांसाठी हे कुरण आहे असा आमचा आरोप आहे. सायन पूल हा जुलैपर्यंत सुरू करणार मुंबई महानगरपालिकेची माहिती आहे. मात्र अजूनही गर्डर बसवण्याचं काम सुरू झालेलं नाहीये. तर पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि 6 महिन्यामध्ये 7 पूल सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. प्रभादेवी इथल्या ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठीच्या कामानिमित्ताने मध्य रेल्वेवरती आज उद्या रात्रकालीन ब्लॉक. रात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत हा ब्लॉक असेल. लोटे MIDC मधल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा जन आंदोलन. 6 एप्रिलला 11 गावांसह कोकण नागरी संघर्ष समिती लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आणि PFAS याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरणार आहे. गडचिरोलीमध्ये नक्षली कारवाईमध्ये आतापर्यंत 214 जवानांना वीरमरण तर 559 निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय.
तर 794 नक्षल सदस्यांचं गडचिरोली पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण. यामध्ये मोस्ट वॉन्टेड नक्षली नेता भूपती आणि त्याची पत्नी तारक्का यांचाही समावेश आहे. बरोबर आहे, त्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केलेलं नाही आहे, ती अटक पण नाही झालं आहे. परंतु आर्म्ड युनिफॉर्म्ड काडर गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणतीही मुवमेंट पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने नाही आहे. परत आम्ही जे उरलेला 6 कॅडर आहे त्यांना आम्ही विनंती करतो की ते महाराष्ट्र किंवा छत्तीसगडमध्ये जाऊन त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य धारामध्ये प्रवेश. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह टोळीवरती आरोप करणाऱ्या बाळा बांगरवरती गुन्हा दाखल. गर्भपातासाठी दबाव आणून 50 लाख रुपये आणि 4 चाकी वाहनाची मागणी केल्याची त्याच्या पत्नीकडून पोलिसांमध्ये तक्रार. एका महिन्यामध्ये 2 वेळा मृतदेहांची अदलाबदल. सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित. कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबनाची कारवाई. कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जीवितांना दाखवलं मृत. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या धानोरा मोत्या गावातला हा सगळा प्रकार आहे. कामगार अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसह ग्रामसेवकाला नोटीस बजावली आहे. माझं नवरा मेला म्हणून नाव दाखिलंय. नोटीस मला आली. कामगार योजनेचे पैसे उचलले 2 लाख म्हणून नोटीस आली, आता भरा म्हणून. माझी पत्नी सौ कावेरी लक्ष्मण टाक हिला मयत दाखवून ग्रामपंचायत कार्यालय धानोरा मोत्या खोटं मृत्यू प्रमाणपत्र देऊन माझ्या पत्नीच्या नावावर 2,34,000 रुपये उचलले. ते आम्हाला भेटले सुद्धा नाही. सोलापूरच्या माढा तालुक्यामधील अंजनगाव खेलोबा गावामध्ये पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. पुतळा बसवलेली जागा बिरोबा मंदिर ट्रस्टची असल्याचा धनगर समाजाचा दावा आहे. पुतळा बसवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. सोलापूरमधील माढ्यातील अंजनगाव खेलोबा इथल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. IPS अधिकारी अंजना कृष्णा यांचा दोन्ही समाजाच्या सोबत संवाद. वादावरती तोडगाही काढण्याचा प्रयत्न. पुतळा बसवलेल्या जागेवरून हा वाद सुरू आहे. ठाण्यामधल्या कोपरी पूर्वेकडच्या कारवाई ही तात्पुरती स्थगित करण्यात आली. न्यू इंदिरानगर स्टेशन रोड परिसरामधल्या घरांवरती रेल्वे प्रशासन आणि ठाणे महानगरपालिकेची संयुक्त कारवाई. 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाणे स्टेशनच्या सॅटिस प्रकल्पासाठी भूसंपादन. वसईमध्ये पैशांच्या वादामधून मित्रानंच मित्राची हत्या केली आहे. अहमदाबाद महामार्गाजवळ आंब्याच्या वाडीमध्ये गोणीत एक शीर नसलेल्या इसमाचा मृतदेह सापडला. हातावरच्या नावाच्या टॅटूवरून या मृतदेहाची ओळख पटली आहे. नागपूरमध्ये नकली सोनं तारण ठेवून ICICI बँकेला 23 कोटी 19 लाखांचा गंडा. ICICI बँकेच्या 9 शाखांमधला हा प्रकार उघडकीस आलाय. खातेदार, मूल्य निर्धारक आणि अधिकाऱ्यांचं संगनमत होतं. तब्बल 159 खातेदारांनी बनावट सोनं हे तारण ठेवलं. भिवंडीच्या भादवड परिसरामधल्या कृष्णाईवाडी इमारतीमधील सदनिकांची स्टोन हाऊस डेव्हलपर्सकडून फसवणूक झाली आहे. फ्लॅट खरेदी करताना दिलेली आश्वासनं केवळ कागदावरच. सदनिकेचा ताबा दिल्याच्या 2 वर्षांनंतर देखील OC नाहीये. देखभाल खर्च देखील थांबवला. त्यामुळे वीज बिल थकल्यामुळे टोरंटकडून वीज पुरवठा देखील खंडित. माझं रजिस्टर झालं 2021 रजिस्टर झालाय. मला बोलला 6 महिन्यात तुम्हाला मी पजेशन देतो OC सकट. पण त्याचा रेराचा टाइम 2022ला संपला. 22ला संपला. तेव्हापासून आम्ही वारंवार त्याच्याकडे जातो. तर तो फक्त टाळाटाळी भाषा करतो. किंवा आज देतो, उद्या देतो, परवा देतो. सगळ्यांचे लोन पूर्ण टोटलपणे क्लिअर झालेले आहेत आणि सगळ्यांनी त्यांना पैसे दिलेले आहेत. जालन्यामध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून कंटेनर ताब्यात घेण्यात आला. शहरामधल्या नागेवाडी टोलनाक्यावरून पोलिसांनी संशयावरून 3 जणांना ताब्यात घेतलंय. मुंबईच्या मालाड इथल्या मालवणी परिसरामध्ये 37 किलो गांजा जप्त. 3 जणांना अटक. मालवणी पोलिसांची अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई. NDPS कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल. मुंबईच्या लालबाग परिसरामधल्या वन अविघ्न स्टेटमधील जैन मंदिरामध्ये चोरी झाली आहे. तब्बल 2.25 कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. भगवान सिमंदर यांच्या मूर्तीवरच्या दागिन्यांची चोरी. अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हाही दाखल.
भंडाऱ्याच्या रोंघा गावामध्ये शेततळ्यामध्ये बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू झालाय. सार्थक उईके आणि चंद्रपाल कुंभारे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. या दोघांच्या मृत्यूमुळे गावावरती शोककळा. चिंचवड स्टेशन परिसरामध्ये रस्त्यालगत खड्डा खोदण्याचं काम सुरू असताना एक ट्रक उलटलाय. या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाहीये. रस्ते कामांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवरती येतोय. कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यामधल्या सिंदगीजवळ भीषण अपघात झालेला आहे. बस आणि बाईकची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघाताच्या नंतर बाईकला आग लागली. दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू झालाय, तर बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरले आणि मोठी दुर्घटना टळली. घाटकोपरच्या छेडानगर परिसरामध्ये अनेक रिक्षांना भीषण आग लागली. पूर्व द्रुतगती मार्गावरती ब्रिज खाली ही सगळी घटना घडली आहे. आगीमध्ये 8 ते 10 रिक्षा जळून खाक झाल्यात. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच आयसरच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतीये. 40 भटक्या श्वानांपासून वाचवा. आयसरचे संचालक डॉक्टर सुनील भागवत यांची मनपा आयुक्तांना कळकळीची विनंती. 3000 विद्यार्थी आणि 200 कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील वारणावती कॉलनीमध्ये पकडला 10 फुटांचा अजगर. वनविभागानं त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलाय. साताऱ्याच्या परळी भागामध्ये रानगव्याचं दर्शन झालंय. कुडेघर गावामध्ये रानगवा रस्त्यावरती आला, त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली आणि नागरिकांमध्ये भीती देखील वाढली आहे. काही वेळ वावर करून हा रानगवा जंगलामध्ये परतल्यामुळे अनर्थ टळलाय. राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. कोकणामध्ये देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. यंदा राज्यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्चमध्ये उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मिश्रणाचा अनुभव. सलग 25 दिवस राज्यामध्ये उष्ण लहरी, तर 6 दिवस पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली आहे. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 155 ते 260% अधिकचा पाऊस. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे मकाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी. जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, बाजरी आणि मक्यासह कांद्याच्या बियाणांचं मोठं नुकसान झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.